बेटा लिनियर प्रोग्रामिंगला स्टार्ट करूया. 4 + 5 किती येते? 4 + 5 नाही. लेफ्ट हँड साईडला एक्सप्रेशन आहे, राईट हँड साईडला व्हॅल्यू आहे. याला काय म्हणायचं? इक्वेशन. याला काय म्हणायचं? इक्वेशन. त्या इक्वेशनमध्ये एक अननोन असेल तर त्याला काय म्हणायचं? इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणायचं. बरोबर का? या अननोन नंबरला म्हणायचं व्हेरिएबल. त्याला म्हणायचं इक्वेशन इन वन व्हेरिएबल. त्याच इक्वेशनमध्ये दोन अननोन असतील हे बेटा, याच इक्वेशनमध्ये दोन अननोन असतील तर त्याला काय म्हणायचं? इक्वेशन इन टू व्हेरिएबल. 10th स्टँडर्डमध्ये आपण असे इक्वेशन्स बघितले, इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. बरोबर का? हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल जे आहेत एका स्ट्रेट लाईनला रिप्रेझेंट करतात. स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये पण आपण बघितलं. बरोबर. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल एका लाईनला रिप्रेझेंट करतात. बरोबर का? दोन व्हेरिएबल असेल, लिनियर इक्वेशन असेल टू व्हेरिएबलमध्ये तर ते एका लाईनला रिप्रेझेंट करतात. फॉर एक्झाम्पल x + y = 1 याला रिप्रेझेंट करणारी ही लाईन अशी. बरोबर का? x ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर y ची व्हॅल्यू काय येते? 1. हा इंटरसेप्ट, y इंटरसेप्ट मिळतो. आणि y ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर x ची व्हॅल्यू काय मिळते? 1. हा इंटरसेप्ट मिळतो. हे x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट मिळाल्यानंतर ना ती लाईन आपण ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर ना इन इक्वेशन म्हणजे काय बघा, मध्ये इक्वल टू ची साईन असेल तर काय म्हणायचं? इक्वेशन. ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन ची साईन असेल किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर त्याला काय म्हणायचं? इन इक्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? इन इक्वेशन. हे ग्रेटर दॅनची साईन आहे, हे लेस दॅनची साईन आहे. बरोबर का? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू. 4 + 5 इज ग्रेटर दॅन 7. बरोबर का? 4 + 5 किती होत आहे? 9 होत आहे. लेफ्ट हँड साईड मोठा आहे राईट हँड साईड पेक्षा. 4 + 5 इज लेस दॅन 10. बरोबर. सिमिलरली x + 2y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. 2x - y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 6. याला सगळ्याला काय म्हणायचं? इन इक्वेशन म्हणायचं. काय म्हणायचं? इन इक्वेशन. दोन व्हेरिएबल असतील त्या इन इक्वेशन मध्ये तर त्याला म्हणायचं लिनियर इन इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. ठीक आहे. आता हे जे इन इक्वेशन आहेत हे सुद्धा ग्राफवरती लाईनलाच रिप्रेझेंट करतात. ग्राफवरती लाईनलाच रिप्रेझेंट करतात. बरोबर का? ग्राफवरती लाईनलाच रिप्रेझेंट करतात. पण ते ग्राफवरती लाईनच्या एका कुठल्या तरी बाजूचा रिजन रिप्रेझेंट करत असतात. पुढे सांगतो मी तुला. ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे एक्स एक्सिस, याचं नाव काय आहे? याचं नाव आहे y = 0. काय म्हणायचं याला? y = 0. कारण या एक्स एक्सिस वरती प्रत्येक पॉईंटचा व्हर्टिकल डिस्टन्स y कोऑर्डिनेट किती आहे? 0 आहे. म्हणून या लाईनचं नाव काय आहे? y = 0. या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा y कोऑर्डिनेट 0 असणार आहे. म्हणून या लाईनचं नाव काय आहे? y = 0. सिमिलरली या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा हा जो y ऍक्सिस आहे ह्याच्या y ऍक्सिस वरच्या प्रत्येक पॉईंटचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स ओरिजिन पासून किती असणार आहे? 0. म्हणून त्या लाईनचंच नाव काय आहे? त्या y ऍक्सिसचं नाव आहे x = 0. एक्स ऍक्सिस वरती पॉईंट 3 पासून या 3 पासून पास होणारी ही जी व्हर्टिकल लाईन आहे ह्याचं नाव काय असणार आहे? x = 3. ह्याचा x = 0 तर ह्याचा x = 3. 4 मधून पास झाली तर x = 4. -3 मधून पास झाली तर x = -3. तर हॉरिझॉन्टल लाईनचं नाव काय असणार आहे? y = समथिंग. व्हर्टिकल लाईनचं नाव काय असणार आहे? x = समथिंग. उलट आहे. बरोबर का? एक्स ऍक्सिसला पॅरलल जे लाईन्स असणार आहेत त्याचे नाव कसे असणार आहेत? y = समथिंग. आणि y ऍक्सिसला जे पॅरलल लाईन्स आहेत त्याचे नाव कसे असणार आहेत? x = समथिंग. ठीक आहे. तर 4 मधून पास होणारी ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ह्याचं नाव असणार आहे y = 4. ठीक आहे. हे बेटा आता हे इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे लाईन्स आहेत. आता इन इक्वेशनला रिप्रेझेंट करणारे रिजन्स बघूया. हे बघा, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3. पहिल्यांदा काय करायचं? x = 3 हा इन इक्वेशन कन्सिडर करायचं नाही. लाईन ड्रॉ करत असताना पहिल्यांदा काय करायचं? इक्वेशन कन्सिडर करायचं. x = 3 ची लाईन ही आहे. आता काय म्हणलंय? x इज लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे या 3 पेक्षा कमी आहे x ची व्हॅल्यूज. बरोबर आहे? x ची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी. पुढे गेलं तर 4 आहे, 5 आहे. मागे गेलं तर 2 आहे, -1 आहे, 1 आहे, 0 आहे, -1 आहे आणि सगळे निगेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. x ची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी, x ची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी लेफ्ट साइडला, या लाईनच्या लेफ्ट साइडला. आणि y ची व्हॅल्यू कशी आहे? y ची व्हॅल्यू 4 पेक्षा कमी. पहिल्यांदा y = 4 ची लाईन ड्रॉ करायची आणि त्याच्यानंतर ना रिजन ड्रॉ करायचं. y इज लेस दॅन 4 म्हणजे वरती गेलं तर y ची 5, 6, 7 व्हॅल्यूज आहेत. खाली गेल्यानंतर ना 4 पेक्षा कमी व्हॅल्यू आहे. 3, 2, 1, 0 असं करत निगेटिव्ह व्हॅल्यूज. ठीक आहे. दोघांचा कंबाईन सोल्युशन काय? ह्या दोन्ही इन इक्वेशनचा कंबाईन सोल्युशन हा पार्ट असणार आहे. हा पार्ट असणार आहे. त्याला म्हणायचं फिजिबल सोल्युशन. याला काय म्हणायचं? फिजिबल सोल्युशन.
फॉर एक्झाम्पल तुम्हाला असा जर एक इन इक्वेशन दिला असेल 2x + 3y इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6, असा जर इन इक्वेशन दिला असेल तर 2x + 3y = 6 या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर काय म्हणलंय, हे म्हणलेलं 2x + 3y इज ग्रेटर दॅन 6 पेक्षा ग्रेटर आहे. मग वरचा रिजन आहे, लाईनच्या वरचा रिजन आहे का खालचा रिजन आहे? सोल्युशन जे आहे हे वरचे व्हॅल्यूज आहेत का खालचे व्हॅल्यूज आहेत? त्याच्यासाठी करायचं काय, तिरपी लाईन जर असेल तर ओरिजिनचे कॉर्डिनेट्स टाकायचे. काय टाकायचे? ओरिजिनचे कॉर्डिनेट्स टाकायचे. ओरिजिनचे कॉर्डिनेट्स काय? एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 0. एक्स ची व्हॅल्यू इकडे 0 टाकली, वाय ची व्हॅल्यू 0 टाकली. 0 + 0 0. 0 इज ग्रेटर दॅन 6 आहे का? हे फॉल्स व्हायला लागलं. 0 इज नॉट ग्रेटर दॅन 6. म्हणजे ओरिजिन साइड जो आहे तो सोल्युशन नाही आहे. अवे फ्रॉम ओरिजिन काय आहे? सोल्युशन. सोल्युशन काय आहे? अवे फ्रॉम ओरिजिन. इकडे सुद्धा याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आपल्याला, बरोबर का? याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. 10th स्टँडर्ड मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल दिलेलं असायचं. एक्स आणि वाय ची व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करत होतो, त्याला सोल्युशन बनवत होतो. इथे सुद्धा इन इक्वेशनचा सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. या इन इक्वेशनचा सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा सुरुवातीला ह्याला इक्वल टू कन्सिडर करून इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी लाईन ड्रॉ करायची. हे साइन इग्नोर करायचं. इथे इक्वल टू आहे असं कन्सिडर करून या इक्वेशनला रिप्रेझेंट करणारी पहिल्यांदा लाईन ड्रॉ करायची. सेकंड स्टेप काय आहे? त्याच्यानंतर ही इनइक्वालिटीची साइन कन्सिडर करायची. काय म्हणलंय? 2x - 3y इज ग्रेटर दॅन -6, बरोबर का? -6 पेक्षा ग्रेटर आहे. काय करायचं? ओरिजिनचे कॉर्डिनेट्स 0 0 या इन इक्वेशन मध्ये टाकतो. x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0 टाकलं तर लेफ्ट हँड साइडला काय येते? 0 येते. 0 इज ग्रेटर दॅन -6, बरोबर आहे. सगळ्या कोणत्याही निगेटिव्ह व्हॅल्यू पेक्षा 0 ग्रेटरच आहे, बरोबर का? 0 ग्रेटर आहे. -6 पेक्षा 0 मोठा आहे. म्हणजे ओरिजिन हा पार्ट ऑफ सोल्युशन. ओरिजिनचे कॉर्डिनेट्स टाकलो का एक्स ची व्हॅल्यू 0, वाय ची व्हॅल्यू 0. ओरिजिनचे कॉर्डिनेट टाकलो. हा ओरिजिन पार्ट ऑफ सोल्युशन आहे. म्हणजे या लाईनचा खालचा रिजन जो आहे तो सोल्युशन असणार. येते का लक्षात? त्याच्यानंतर असं जर इन इक्वेशन दिलं असेल, पहिल्यांदा ही लाईन कशी ड्रॉ करायची? लाईन कशी ड्रॉ, हां, लाईन तर ड्रॉ करता येतील का तुम्हाला? बरोबर आहे. काय करायचं? एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट फाइंड आउट करायचं. काय करायचं? एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट. एक्सची व्हॅल्यू एकदा 0 टाकायची, वायची व्हॅल्यू किती येते बघायची. वायची व्हॅल्यू एकदा 0 टाकायची, एक्सची व्हॅल्यू किती येते बघायची. एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट ड्रॉ केल्यानंतर ही लाईन भेटते. लाईन ड्रॉ केल्यानंतर आता हा जो इन इक्वेशन आहे त्याला रिप्रेझेंट करणारी लाईन ओरिजिन मधून पास व्हायला लागेल. पहिल्या 2 केसेसमध्ये ओरिजिन मधून पास होत नव्हती. लाईन जी आहे ओरिजिन मधून पास होत नव्हती. ओरिजिन मधून पास होत नव्हती. मग आपण काय करत होतो? सोल्युशन कुठल्या साईडला आहे, लाईनच्या अलीकडे आहे का पलीकडे आहे, हे फाइंड आउट करण्यासाठी काय करत होतो? ओरिजिनचे कॉर्डिनेट्स याच्यामध्ये टाकून बघत होतो. टुवर्ड्स ओरिजिन आहे का अवे फ्रॉम ओरिजिन आहे, सोल्युशन ते बघत. पण ओरिजिन मधून जर लाईन पास होत असेल तर अशा केसमध्ये काय करायचं? एक्स एक्सिस वरचा कुठला तरी एक पॉईंट टाकायचा, बरोबर का? एक्स एक्सिस वरचा कुठला तरी एक पॉईंट टाकू शकतो. ए बेटा, एक्स ची व्हॅल्यू 3 टाकून बघतो. इथे एक्स एक्सिस वरचा हा पॉईंट जर घेतला, एक्स ची व्हॅल्यू 3 आहे, वाय ची व्हॅल्यू 0 आहे, बरोबर का? एक्स ची व्हॅल्यू 3, वाय ची व्हॅल्यू 0, तर 3 इज लेस दॅन 0, ट्रू आहे का? तर हा पार्ट सोल्युशनचा नाही आहे बघा. हा पॉईंट सोल्युशन मध्ये येणार नाही. मग सोल्युशन कुठे असणार आहे? इकडे असणार. इकडचा एक पॉईंट टाकून बघूया. एक्स ची व्हॅल्यू काय असते? -2. -2 0 टाकू. एक्स ची व्हॅल्यू -2, वाय ची व्हॅल्यू 0. हे 0 होत आहे. -2 इज लेस दॅन 0. हे ट्रू आहे. म्हणजे हा पॉईंट सोल्युशनचा पार्ट आहे. तर सोल्युशन कुठे असणार आहे? टुवर्ड्स दिस साइड, खालच्या बाजूला असणार. लक्षात येते हे सगळं? हा, सांगतो. इकडचा एक पॉईंट घेऊन बघतो. इकडे पॉईंट काय बेटा? फॉर एक्झाम्पल एक्स ची व्हॅल्यू -2 आणि वाय ची व्हॅल्यू काय? 0, बरोबर का? हे कॉर्डिनेट्स त्या इन इक्वेशन मध्ये टाकतो. एक्स ची व्हॅल्यू काय? सॉरी, एक्स ची व्हॅल्यू काय आहे? एक्स ची व्हॅल्यू -2 आहे. इकडेच टाकतो. एक्स ची व्हॅल्यू -2, वाय ची व्हॅल्यू 0. हा तर 0 झाला. हा इकडे -2 आला. -2 इज लेस दॅन 0. हे ट्रू आहे का? हे स्टेटमेंट ट्रू आहे का? -2 0 पेक्षा छोटा आहे, 0 मोठा आहे, बरोबर का? म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर हा पॉईंट पार्ट ऑफ सोल्युशन असणार आहे. काय असणार आहे? पार्ट ऑफ सोल्युशन. म्हणजे ही बाजू जी आहे लाईनची, ही बाजू सोल्युशन असणार आहे. लाईनचे 2च बाजू असणार आहेत. एक तर वरची बाजू सोल्युशन असणार आहे किंवा खालची बाजू. उभी असेल लाईन तर एक लेफ्ट साइड किंवा राईट साइड सोल्युशन असणार. एखादा पॉईंट टाकून बघायचा. एक्स एक्सिस वरच टाकायचं म्हणजे वाय 0 होऊन जात. येते का लक्षात? काय झालं बाबा? संपला का पैस? त्याच्यानंतर ए बेटा, इन्फायनाईट सोल्युशन म्हणजे काय बघा. इन्फायनाईट सोल्युशन कधी असते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. फॉर एक्झाम्पल,
असा तुमचा फिजिबल सोल्युशनचा रिजन आलेला आहे, बरोबर. ही एक लाईन आहे, अशी एक लाईन आहे, अशी एक लाईन आहे, फॉर एक्झाम्पल. आणि दोन ठिकाणी कुठेतरी, फॉर एक्झाम्पल इकडे आणि इकडे, तुम्हाला मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायची? मिनिमम व्हॅल्यू. मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची. झेडची व्हॅल्यू इकडे पण तीच आहे आणि इकडे पण तीच आहे. झेडची व्हॅल्यू या पॉईंट पेशी पण तीच आहे, या पॉईंट पेशी पण तीच आहे. दोन ठिकाणी झेडची व्हॅल्यू जर सेम येत असेल तर यांच्यामधल्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी झेडची व्हॅल्यू तीच असणार आहे, बरोबर का. तुम्हाला काहीतरी मॅक्झिमाइज किंवा काहीतरी मिनिमाइज करायला सांगितलेलं असणार. झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगतात, मिनिमम कुठे आहे, मॅक्झिमम कुठे आहे. तर मिनिमम व्हॅल्यू जिथे कॅल्क्युलेट करायला सांगितली फॉर एक्झाम्पल, आणि दोन ठिकाणी मिनिमम मिळत असेल, सोल्युशन दोन ठिकाणी मिळत असेल, तर ते फक्त दोन ठिकाणी सोल्युशन मिनिमम नसणार आहे, इन्फायनाईट ठिकाणी असणार आहे. एकतर एकच सोल्युशन असणार आहे किंवा इन्फायनाईट असणार आहे. येते का लक्षात? इन्फायनाईट सोल्युशन असणार आहे अशा केसमध्ये. त्याच्यानंतर अनबाउंडेड सोल्युशन. अनबाउंडेड सोल्युशन म्हणजे काय? ह्याच्या पलीकडे जर सोल्युशन एक्झिस्ट करत असेल, सोल्युशन या लाईनच्या पलीकडे जर एक्झिस्ट करत असेल, तर इकडे ह्याला एंडच नाही आहे, तर ह्याला म्हणायचं अनबाउंडेड सोल्युशन. इन्फायनाईट सोल्युशन्स ह्याच्यामध्ये पण इन्फायनाईट सोल्युशन्स. त्याच्यानंतर अजून काय? इनफिजिबल सोल्युशन. ए बेटा, हे इन इक्वेशन काय सांगतोय? सोल्युशन इकडे. हा इन इक्वेशन काय सांगतोय? सोल्युशन इकडे. तर दोघांचा फिजिबल सोल्युशन एक्झिस्टच करत नाही, कॉमन सोल्युशन एक्झिस्टच करत नाही. हे पण सॅटिस्फाय होईल, हा इन इक्वेशन पण सॅटिस्फाय होईल, असा कॉमन सोल्युशन एक्झिस्ट करत आहे, त्याला म्हणायचं इनफिजिबल सोल्युशन. एमसीक्यू मध्ये विचारलेले बघा, ह्याच्यावर एमसीक्यू विचारलेले त्याच्यावर. येते का लक्षात?